हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतं आहे की रोहन आणि आदिरा फुल टू एन्जॉय करत असतात, गोवा फिरत असतात. तर रोहन आदिराला बोलतो की थँक्स आदिरा. तेव्हा आदिरा बोलते की कशाबद्दल थँक्स. तेव्हा रोहन बोलतो की तुझ्यामुळे आमच्या घरच्यांना फ्लाईटमध्ये बसून गोवा फिरायला मिळालं. म्हणजे तसं ताई आणि बाबा आधी गेलेत, पण सुश आणि आई तर पहिल्यांदा बसली. तुला माहिती आहे आदिरा, फ्लाईट जेव्हा टेक ऑफ होत होती ना, तेव्हा आई एवढी घाबरली होती. अगं तिने माझा घट्ट हात पकडला होता. तिचा चेहरा बघितला असतास ना तर तुला अगदी हसायलाच आलं असतं. तेव्हा रोहन आणि आदिरा मस्त बाईकवर फिरतात, इकडे तिकडे फिरत असतात. तेव्हा रोहन आदिराला आठवण करून देत असतो की तुला माहिती आहे आदिरा, आठवतं आहे ना 2 वर्षापूर्वी तू इथेच मला प्रपोज केलं होतंस. तेव्हा ते दोघं बोलत असतात. तेव्हा आदिरा बोलते रो तुला माहिती आहे का, उद्या आपली हळद आहे. तेव्हा रो बोलतो की मग काय झालं, अरे उद्या आपली हळद आहे आणि परवा आपलं लग्न होणार आहे. तेव्हा रोहन बोलतो मग काय एवढं झालं, इट्स नॉट अ बिग डील, मी तुझा नवरा होणार आहे. तेव्हा आदिरा बोलते की तुला माहिती आहे मी आता तुझ्यासोबत आहे. हे जर माझ्या मॉमला कळालं ना. तेव्हा रो बोलतो की कळालं तर कळालं, मी तुझा ऑफिशियली तूच म्हणालीस ना की मी तुझी ऑफिशियली बायको होणार आहे आणि आता मी तुझा ऑफिशियली नवरा होणार आहे आणि मॉमला सांगायचं की मी कोणासोबत नाही नवऱ्यासोबत फिरते म्हणून. तेव्हा आदिरा बोलते ओ नवरा. तेव्हा आदिरा बोलते रो तुला आठवतं जेव्हा आपण गोव्यामध्ये आलो होतो ना पहिल्यांदा, तेव्हा वी वर फ्रेंड्स होतो आणि जेव्हा जायला निघालो तेव्हा वी वर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. आणि आता बघ आज आपण इथे आलेलो आहे तर आपली एंगेजमेंट झाली आहे, वी आर एंगेज आणि जाताना परवा आपण नवरा बायको असणार आहोत. तेव्हा रोहन आदिराला बोलतो, गुडघ्यावर खाली बसतो आणि बोलतो की मला प्रॉमिस कर की तू मला कधीच सोडून जाणार नाही. आपल्यात कोणी काही बोललं काही झालं तरी तू मला कधीच सोडून जाणार नाही, प्रॉमिस कर. तेव्हा रोहन बोलतो प्रॉमिस कर. तेव्हा आदिरा बोलते की हे सगळं मी तुला म्हणायला पाहिजे, तुला माहिती नाही मी तुझ्यासाठी काय काय केलं आहे. आय एम रिअली क्रेझी अबाउट यू यू नो दॅट. तेव्हा रोहन बोलतो की टू बी ऑनेस्ट आदिरा, की मला एक्सप्रेस नाही करता येत, पण तुला सांगू माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. तेव्हा आदिरा बोलते आय नो, पण मला एक प्रॉमिस कर, तू मला कधीच सोडून जाणार नाही ना. तेव्हा रोहन बोलतो कधीच नाही आदिरा, या जन्मातही नाही आणि पुढच्या जन्मातही नाही. इकडे आनंद आणि निकिताची हळदीच्या दिवशीची सगळी धावपळ चालू असते आणि इकडे सुश त्या मुलाशी फोनवर बोलत असते आणि त्याला सांगत असते की अहो तुम्ही असं का करतायत, मी तुम्हाला पैसे दिले. तेव्हा तो तिला सांगत असतो की का पैसे दिल्यावर काही लगेच काम होतं का, तुम्ही जिमला जातात आणि लगेच तुम्ही डाएट सुरू केल्यावर लगेच तुम्ही बारीक आणि लगेच तुम्हाला पाहिजे तसं होतात का. तेव्हा सुश सांगत असते त्याला की इथे मी सगळं माझं करते, पण इथे मी काहीच करत नाही, इथे सगळं तुमच्या हातात आहे. तेव्हा तो बोलतो की मी तुम्हाला सांगितलं ना 2-3 दिवसात येईलच तुम्हाला फोन माझे प्रयत्न चालू. तेव्हा सुश पुन्हा आनंदी होते आणि बोलते की काय 2-3 दिवसात फोन येईल ना, मग ती त्याच्याकडनं परमिशन काढते की मी सोशल मीडियावर पोस्ट करू शकते ना. तेव्हा तो बोलतो मी कळवतो तुम्हाला 1-2 दिवसात आणि फोन ठेवतो. आता हळदीचा समारंभ सुरू होणार असतो. इकडे स्वानंदीची फॅमिली येते आणि समरची फॅमिली येते. तेव्हा स्टेजवर निकिता आणि अंजली असते. तेव्हा अंजली बोलते की सो आता आपण लवकरच सुरू करणार आहोत स्वानंदीची हळद. तेव्हा निकिता बोलते की स्वानंदीची काय, समरची पण हळद आहे हां. तेव्हा अंजली बोलते आणि आमच्या रोहनची पण आहे. तेव्हा निकिता बोलते तू मग आदिराला विसरतेस हां आमच्या. तेव्हा अंजली बोलते की बरं आता मग हळद सुरू होण्याआधी तर डान्स तर झालाच पाहिजे. तेव्हा अंजली बोलते की तुला माहिती आहे का आमच्या टीमकडनं कोण येणार आहे. तेव्हा निकिता बोलते की कोण. तेव्हा अंजली बोलते की रोहन. तेव्हा निकिता बोलते की तुला माहिती का आमच्या टीममध्ये कोण येणार आहे. मग आमच्या टीममधून येणारा व्यक्ती आहे ना तर बाकी रोहन वगैरे असे ढूस होतील, पण आता जास्त वेळ नको घायला, चला या पटकन लवकर चला. तर मग आता रोहन आणि आदिरा स्टेजवर येतात. तेव्हा त्यांच्या गाण्याचे बोल असतात आताच बया का बावरलं. त्यांच्या गाण्याचे बोल सैराटमधलं गाणं असतं आणि ते दोघं धम्माल परफॉर्मन्स करतात. त्यांचा परफॉर्मन्स झाल्यावर सगळे टाळ्यांच्या गडगडाट करतात. इकडे स्वानंदी आणि समरलाही खूप खुशी होत असते की आपल्या बहीण भावांना डान्स करताना बघून. तेव्हा निकिता बोलते वा 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 काय नाचलाय आमचा रोहन. म्हणजे दोघंही छान नाचले, पण अजून कॉम्पिटिशन टफ होणार आहे. तेव्हा अंजली बोलते हो, कारण बादशाह आणि राणीनंतर कोण येतं माहिती आहे. तेव्हा निकिता बोलते की बादशाह आणि राणीनंतर सगळ्यात खतरनाक प्लेअर येणार आहे, आता कॉम्पिटिशन एकदम टफ होणार आहे. तेव्हा अंजली बोलते एक्का. तेव्हा निकिता बोलते आमच्याकडे ना डान्समधला सगळ्यात टफेस्ट प्लेअर आहे. तेव्हा निकिता बोलते की समर राजवाडे. समर एकदा की स्टेजवर आला ना की तेव्हा आनंद जोरात बोलतो की सगळी लोक झोपतात. समरही शॉक असतो त्याचं नाव घेतल्यावर. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा आनंद बोलतो नाही उठतात.
तेव्हा निकिता बोलते की उठून नाचायला लागतात. तेव्हा अंजली बोलते हो पण आमच्या टीमवरून कोण येते माहिती का. तेव्हा ती जोरात बोलते स्वानंदी. तेव्हा स्वानंदी शॉक होते. तेव्हा रोहन, आदिरा सगळे स्वानंदी आणि समरला ओढून स्टेजकडे नेतात. तेव्हा स्वानंदी बोलते आदिरा ऐक ना, डान्स वगैरे नको अगं. तेव्हा आदिरा बोलते की नंदूताई आज हळद आहे आपली, असं नको करू, उद्यापासून सगळं चेंज होणार आहे. तेव्हा रोहनही बोलतो ताई उद्यापासून सगळं बदलणार आहे, आज सगळं एन्जॉय करायचं आहे आपल्याला. तेव्हा स्वानंदी समरकडे बघून बोलते उद्यापासून काय चेंज होणार आहे. तेव्हा आदिरा बोलते की उद्यापासून तू सिरियस होणार आहे पण आज एन्जॉय करायचं आहे. तेव्हा रोहन स्वानंदीचं तोंड समरकडे आणि आदिरा समरचं तोंड स्वानंदीकडे करते. ते दोघं एकमेकांकडे बघतात. तेव्हा रोहन आणि आदिरा त्या दोघांना ऑल द बेस्ट करून स्टेजवरून खाली येतात. तेव्हा स्वानंदी आणि समर एकदम ठम्म उभेच असतात. तेव्हा आदिरा बोलते की काय करताय तुम्ही, नाचा ना. तेव्हा खालून सगळे ओरडतात की नाचा ना. तेव्हा आदिरा पटकन पळत पळत जाते स्टेजवर आणि समरला स्वानंदीचा हात समरच्या हातात देते. एक हात समरच्या खांद्यावर ठेवायला लावते आणि त्यांना डान्स स्टेप शिकवते आणि खाली उतरून येते. तेव्हा ते दोघं हळूहळू डान्स करायला लागतात. तेव्हा सगळे चेअरअप करत असतात. तेव्हा स्वानंदी आणि समर थोडे थांबतात. तेव्हा सगळे नाराज होतात. स्वानंदी समरला हाताने खुणवत असते की तू हात असा कर आणि मी गोल गोल फिरते म्हणून. तेव्हा समरला काही समजत नसतं. तेव्हा स्वानंदी त्याला ॲक्शन करून दाखवते. तेव्हा समर हात वरती करतो आणि स्वानंदी गोल गोल फिरते आणि अशा प्रकारे ते डान्स करतात आणि थांबतात. तेव्हा स्वानंदी हातवारे करते सगळ्यांना की बस का आता. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात. तेव्हा ते दोघं अजून पुन्हा काही स्टेप्स करतात. तेव्हा मल्लिका आणि अर्पिता तिथून उठून निघून जाते. तेव्हा ते दोघं स्टेजवरून खाली उतरतात. तेव्हा रोहन बोलतो वा वा ताई वा, खूप छान डान्स केला आहे. आदिराही समरचा हात धरून त्याला खाली बसवते. इकडे मल्लिका आणि अर्पिता गप्पा मारत असतात. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा कशी लोकं आहे ती, तुला माहिती थोड्या दिवसात असं होणार आहे ना की ही लोकं आपली कपडेसुद्धा नसणार आहे आणि आदिरा आपल्या पैशाने यांना घेऊन देणार आहे. मम्मा किती चीप लोक आहे आणि तू कशी परमिशन दिली लग्न करायला. माझे सासरचे लोक आले ना तर हसणार आहे यांच्यावर. तेव्हा मल्लिका बोलते की तुला काय वाटतं, मी याची परमिशन दिली असणार, मला हे सगळं पटतं आहे पण समरला पटतं ना, तर मी काय करणार आहे. तेव्हा अर्पिता बोलते की समर दादाला फक्त बिझनेसचं माहिती आहे, लग्न कोणाशी करावं ते नाही माहिती आहे. तेव्हा मल्लिका बोलते की ऐक ना बाळा, तू प्लीज मला एक मदत करशील का. तेव्हा अर्पिता बोलते की काय. तेव्हा मल्लिका बोलते की लग्न मोडायला. तेव्हा मल्लिका बोलत असते की माझी आदिरा कशी राहिली यांच्या घरात. अगं आत्ताच लग्न नाही ठरलं तर त्यांचे हे माग ते माग सुरू झाले. लग्न झाल्यावर काय काय मागतील. मला तर टेन्शन आलं की आदिराचं कसं होईल. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा तू फक्त मला सांग, मी करेल तुला मदत, काय करायचं ते. तेव्हा मल्लिका बोलते की सांगेल, योग्य वेळ आली की सांगेल. तेव्हा मल्लिका बोलते थँक्यू. मल्लिका दुसरीकडे तिची मैत्रीण निलिमा आलेली असते आणि तिला बोलते की तुला काय करायचं समजलं आहे ना. तेव्हा त्या निलिमाने हळदीमध्ये खाजकुजलीची पावडर मिक्स करते. तेव्हा मल्लिका पावडर मिक्स करतात ते आणि ती मल्लिकाला सांगते की जा आता ही हळद तिकडे नेऊन ठेव. इकडे हळदीचा समारंभ सुरू होतो. इकडे स्वानंदीची आई आणि बाबा गुरुजींसोबत हळदी पूजन करत असतात. हळदी पूजन झाल्यावर गुरुजी बोलतात की आता दोघी नवरदेवांना हळद लावून घ्यायची. तेव्हा स्वानंदीची आई रोहनला हळद लावत असते आणि निकिता ही समरला हळद लावत असते. तेव्हा स्वानंदी समरकडे चोरून बघत असते. समर निकिताला हे करत असतो की हळद लावू नको म्हणून जास्त. आणि इकडे निलिमा आणि मल्लिका गुपचूप ती हळद एका टेबलाखाली ठेवतात. त्यांना ती हळद स्वानंदीला लावायची असते. इकडे अर्पिताही येते समरला हळद लावायला आणि इकडे सुश रोहनला हळद लावायला येते. असे एक एक करून समरकडची मंडळी आणि रोहनकडची मंडळी हळद लावायला येत असतात. तेव्हा स्वानंदी हे सगळं बघून स्वानंदी हसत असते. स्वानंदी खूप खुश असते आणि ती चोरून समरकडेही बघत असते आणि समरचं ही लक्ष स्वानंदीकडे जातं. हसताना स्वानंदीला बघून समरलाही हसायला येतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.